हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर माझ्या कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता इथे मी घेतलेली आहे गवार अशी हातानेच कापून घेतलेली आहे मी चाकूने नाही कापत गवार, सुरीने चाकूने, तर हातानेच कापून घेते. अशा पद्धतीने छान अशी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तव्यावर टाकलेली आहे भाजण्यासाठी. तर ही थोडीशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं हलकं नरम होईपर्यंत भाजून घ्यायचे, डाग पडेपर्यंत. तर अशा पद्धतीने तेल पण टाकायचं आहे, छान अशी भाजून घ्यायची आहे. यामुळे काय होते ना, भाजीला खूप छान टेस्ट येते आणि भाजी खूप चवदार बनते. आणि म्हणजे शिजवल्याच्या नंतर त्याच्या सगळं निघून जातं ना पाण्यामध्ये, त्यामुळे मी शिजवत नाही, अशीच भाजून. कोणती पण भाजी मी डायरेक्टच बनवते, शिजवत नाही अगोदर भाजीला. तर अशा पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण. तर हे बघा, अशी गवार भाजून घ्यायची आहे आपल्याला. तेल टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सारखं हलवत राहायचं आहे. एका साईडने जळायला नको भाजी, त्यामुळे अशा पद्धतीने छान असं हलवायचं आहे. तर डाग पडेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे सारखं हलवत राहायचं आहे भाजीला. आणि अशा पद्धतीने भाजी बनवली ना, नक्की खूपच टेस्टी लागते. तुम्ही एकदा जर बनवली ना, बार अशी पद्धतीने बनवून, आणि एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सिंपल आणि एकदम फटाफट तयार होऊन जाते. तर अशा पद्धतीने टिफिन जर झटपट बनवायचा असेल, घाईघाईत बनवायचा असेल, तर तुम्ही नक्की डब्यावरती अशी भाजून देऊ शकता भाजी बनवून. तर हे बघा, आपले डाग पडलेले आहेत गवारला, तर अशी छान भाजलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. तर ही गवार ना खूप कोवळी होती, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. जर जाड असली ना गवार, बहुतेक जाड गवार असली ना, तर त्याला जास्त वेळ थोडं ठेवायचं. कारण की आपण अगोदर जर शिजवलं ना, भाजीमध्ये पाणी टाकून शिजवायची गरज नाही. आपण तेलामध्ये, मसाल्यामध्येच भाजी छान अशी शिजवू शकतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने करते. पाणी टाकलं की पुन्हा चव जाते भाजीची. त्यामुळे जर ग्रेव्ही करायची असेल मग तर आपण टाकू शकतो पाणी. जर अशी सुकी बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवणं खूप टेस्टी लागते. गवार तर सुकीच चांगली लागते, खूप छान लागते गवार. सुकीच जास्त ग्रेव्हीवाली छान नाही लागत गवारची भाजी. त्यामुळे अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तर हे बघा, शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे पण असे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मग नंतर कारळ घेतलेलं आहे मी. कारळ म्हणतो, कोणी कराळ म्हणतं, काय काय नावे आहेत त्याला. तर अशा पद्धतीने छान तडतडू द्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. हे काढून घेतल्याच्या नंतर आपण मिरच्या पण भाजून घेणार आहोत. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मी इथे 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घालू शकता, तिखट जास्त कमी. तर आम्ही तिखट खातो म्हणून जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. तर असे छान डाग पडेपर्यंत आपण भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत, छान असे डाग पडेपर्यंत. तर हे सगळं भाजून झाल्याच्या नंतर ना, आपण हे सगळं मिक्सरमध्ये दळून असा मसाला बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने मी मिरच्या पण काढून घेतल्या एका प्लेटमध्ये. कारळ, शेंगदाणे, मिरच्या, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर बघू शकता इथे हे सगळं घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधून काढायचं आहे. याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर हे वाटण आपल्याला बनवायचं आहे. हे वाटण ना आपण सुक्कच बनवायचं आहे, म्हणजे पाणी टाकून वाटायचं नाही. हे सुक्कं बनवायचं आहे आणि जास्त बारीक पण करायचं नाही, ग्रेव्हीसारखं असं दरदरा वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. हे उकळीमध्ये पण वाटू शकता तुम्ही, पण झटपट पद्धतीने बनवायचं असं मी ते घाईमध्ये बनवले ना, त्यामुळे मिक्सरमध्येच वाटून घेते आणि एकदम फटाफट होऊन जाते मिक्सरमध्ये, त्यामुळे. तर इथे बघा, कढाई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी. तेल पण छानपैकी टाकलेलं आहे, चिबूसपणा करायचा नाही, जास्त टाकलेलं आहे. त्यामध्ये राई जिरा घातलेला आहे. राई जिरा छान तडतडले की त्यामध्ये आपण हे वाटण घालून घेऊया, केलेलं वाटण. तर अशा पद्धतीने छान तडतडल्याच्या नंतर वाटण घालायचं आहे. वाटण पण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला.
बघू शकता तुम्ही इथे कोथिंबीर, मस्त कोथिंबीर ही अशा प्रकारची चटणीच बनवलेली आहे शेंगदाण्याची, ती टाकायची. म्हणजे चटणी पण आपण अशीच बनवतो ना शेंगदाण्याची. तर अशा पद्धतीने बघा हे मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. सुक्का होईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. सुका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लसूण पण छान आपला भाजला पाहिजे. यामधील मसाले सगळे भाजले पाहिजे, कारण की ना आपण कच्चेच टाकलेले होते ना, त्यामुळे छान असे भाजले पाहिजे. तर बघू शकता तुम्ही सगळं सुक्कं झालेलं आहे. आपण ना आता यामध्ये मिक्सर जे वाटण केलं होतं ना, त्यामध्येच थोडंसं मी पाणी घालून, त्याला लागलेलं असतं ना ते धुवून मी पाणी टाकायचं आहे यामध्ये. तर बघू शकता सगळं सुक्का झाल्याच्या नंतर मी ते पाणी घालत आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तेल पण छान सुटलेलं आहे, सुक्का पण झालेला आहे. तर ते मिक्सरला धुवून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये. मसाला छान भाजला ना खूप छान चव येते भाजीला. तर बघू शकता यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, हळदी पावडर घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, चवीनुसार घालू शकता तुम्ही मीठ. मी आता पण घातलेलं आहे, नंतर कमी पडलं तर टाकायचं आहे. तर बघा हळदी पावडर टाकलेलं आहे इथे मी, मीठ घातलेलं आहे, हळदी पावडर घातलेलं आहे. आणि तुम्ही यामध्ये ना दुसरं पण ॲड करायचं असलं तर हे बघा कांदा लसूण मसाला आणि थोडासा सब्जी मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला पण घातल्याने खूप टेस्टी भाजी बनते. तर अशा पद्धतीने जास्त काही मसाले घातले नाहीत, मी इतकेच घातलेले आहे. तर ते छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता मी यामध्ये घालणार आहे पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरला धुवून. बघू शकता तुम्ही, मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला तसंच पाणी घालायचं आहे. आणि हे पाणी ना थोडंसंच घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे, एकदम थोडंसं घालायचं आहे. कारण की आपला मसाला सगळा शिजायसाठी भाजून पण जाईल आणि छान असा ओला होऊन जाईल मसाला. आणि छान तेल सुटेपर्यंत ही मसाला भाजून घ्यायचा आहे. तेल सुटल्याच्या नंतर ना आपण यामध्ये गवार टाकणार आहोत, जी भाजून घेतलेली गवार आहे ते टाकणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी तेल सुटलेलं आहे. तर आपण यामध्ये आता गवार घालू शकतो. तर गवार घालायचे आहे, गवार छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, छान मिक्स करून घ्यायचे आहे. खूप छान टेस्टी भाजी बनते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने भाजी बनवलेली. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगत जा. आणि काय मिस्टेक झाली असेल तर ते तरी सांगत जा. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. बघू शकता तुम्ही किती मस्त आपली भाजी बनलेली आहे, किती मस्त दिसत आहे भाजी. आणि मसाला पण इतका मस्त झालेला आहे तयार, आणि एकदम वास पण सुटलेला आहे मसाल्याचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आता आपल्याला ही भाजी जास्त नाही शिजवायची आहे, 10 ते 15 मिनटं शिजवायची आहे. कारण की आपण अगोदर पण शिजवलेली आहे भाजी, कमी गॅसवरती शिजवायची आहे. तर कलर पण किती मस्त आलेला आहे भाजीला, खूप मस्त टेस्टी भाजी बनते ही. तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला, मुलांना पण आवडेल. माझ्या मुलांना सगळ्यांना खूप आवडते अशा पद्धतीची भाजी. मी टिफिनमध्ये पण बनवून देते मुलांना, खूप आवडते त्यांना. जर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवणार ना तर सगळ्यांनाच आवडते. आणि ग्रेव्हीवाली जास्त बनवत नाही मी, गवार बनवली की अशीच बनवते अशा पद्धतीची. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी. तर बघू शकता इथे आपली भाजी आता छान शिजत आलेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालत आहे, छान असं बारीक कापून घालायचे आहे. मीठ पण घालत आहे, आपण अगोदर पण थोडं घातलं होतं, आता पण घालत आहे मीठ. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती मस्त आपली भाजी छान शिजलेली आहे. आणि तेल पण छान सुटलेलं आहे, खूप मस्त. शेंगदाण्याला पण तेल सुटते ना, त्यामुळे खूप मस्त अशी टेस्टी भाजी बनलेली आहे.
वास पण खूप मस्त येतो मसाल्याचा सगळा. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. आणि माझ्या एकदम सिंपल रेसिपी असतात, तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा जा. आणि सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात ना, तर कुणाची अलग तर कुणाची अलग. त्यामुळे सगळ्या आपण रेसिपी ट्राय केल्या पाहिजे, नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या पद्धती ट्राय केल्या पाहिजे. तर त्यामुळे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही बघा भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. आता छानपैकी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही इथे. छानपैकी असं तेल पण सुटलेलं. आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. अगोदर जे मसाल्यात थोडंसं घातलं होतं तितकंच पाणी घातलेलं आहे, आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने जर बनवली ना तुम्ही तर खूप कमी म्हणजे पाण्याचा वापर न करता भाजी बनवून जाईल आणि टेस्टी पण भाजी बनते. अशा पद्धतीने बनवल्यानं पाणी टाकलं ना जास्त तर भाजी पण निघून जाते. त्यामुळे अशा पद्धतीने बनवायची कधी पण. तर बघू शकता इथे तुम्ही मसाला पण इतका मस्त जमलेला आहे आणि इतका मस्त वास येतो ना भाजीचा, एकदम खमंग वास सुटलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग थँक्यू, बाय बाय. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. थँक्यू.